मागे घेण्याचा तिथपर्यंत राज्यातले आणि त्या शासनाच्या मायाचा चीना मध्यस्थी करायची नीट करा नाहीत नका करू. इथं लोक मरायला लागले तुपाशी तापाशी. की जी आर कव्हर काढतात 5 महिन्यापासून. माय घालायला राज्य चालले ते का असलं. काही संयम असतो काही समाजाला बी. आम्हाला काही संयम आहे. 5-5 7-7 महिने दिले तुम्हाला. तुम्ही काय येड्यात काढायला लागले का आमच्या मराठ्यात जातीला. म्हणा 31 मार्च पोत ही केलं 31 मार्च पोत. 31 मार्च त्याच्या बापाने केलं. 31 मार्च त्याच्या मायाचा चीना कोणते भाडख होईल. 31 मार्चपर्यंत त्याच्या बापाने केलं का. 5 महिने काय इकडे काय काढीत होते का. हे ठन्न त्यांचं कशाला गुन्हे केले खोटे ते आमच्या. परत सांगता प्रक्रिया सुरू आहे. मध्यस्थी करायची नीट करा नाही मारून टाकते मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला. 2 दिवसात अधिवेशन घेणार आहे म्हणले घेतलं का. कशाला बोलायला लावतर मग आम्हाला बेंगाला बघा आता काय तुम्ही. ही मध्यस्थी तुम्ही मध्यस्थी तात्पुरते आहेत. मी माझ्या जाती कोणाचा राहणार आहे खरं सांगणार आहे जातीला. जीव चालला आमच्या इथं तुम्हाला काय होतंय. जातात त्यांच्या फुकटची मनात बसून फुकट त्यांच्या भाकरी खाऊन माघार येतं इथं समाजाचे म्हणून. डबल रोल करू नका. डबल रोल करू नका. जातीचा बी सरकारचा बी ते शेवट्या तुम्ही डबल रोल करू नका. जातीचा बी मराठ्याचा बी सरकारचा बी. आम्ही भरोसा ठेवला का नालायक जाऊन ये नाहीत. बोललं तसं करीत जा. मग घेतलं का अधिवेशन 2 दिवसात. मारता का माझ्या जातीला. तुमचे होईन फायदे 10-5 रुपये किंवा देते बढतं तुम्हाला नोकऱ्याला. मारता का आमचे लोक गोरगरिबाचे तुमच्या नोकऱ्या पाहिजे. तुमच्या होते संबंध मेंटेन. तुमचा उचलता ना घराची फोन दे पण आम्हाला देता का सोळावर. हे नाही चालणार नाटकं. बघतो तुम्ही बी कसे 15-16 तारखेपोत अधिवेशनात कसं का पुढे घेतात आणि कशी अंमलबजावणी करीत नाही ते बघतो तुमच्याकडे. इथं जा व्हायला लागला अंगात सगळा. तुम्हाला काय होतं 50-12 सरकारच्या भाकरी खाऊन आला असता आणि आम्हाला आमच्या संग लागला गोड गोड गप्पा मारायला इकडं. तुम्हाला मराठी काय असते 15-16 तारखेला दिसते. तुम्ही बी मजा लावली का. इथं अंगात अन्न पाण्याने आग व्हायला लागली आणि तुम्ही आता प्रक्रिया आहे आणि याचे भांगार धावणे तुमचं सरकार आणि तुम्ही बी प्रक्रिया असली प्रक्रिया असते रे. भांगार धावणे हो तुमच्या बापाची प्रक्रिया आली का. मग राष्ट्रपती पाठराजवर उठा दिली तेव्हा ते मिरज मधल्या दंगलीतले गुन्हे कसं मागे घेतले तुम्ही. ते अजित पवार याचे कसं काय घेता आले तुम्हाला गुन्हे माग. त्या छगेचे कसं काय घेतले तुम्ही. किती गुन्हे दाखल तुम्हाला माग घेतलेले. आणि आमच्या याला प्रक्रिया सांगा आता. आमचे गुन्हे माग घेऊ नका. आदेश काढा. आम्हाला बी क्रॉस कंप्लेंट द्यायचं. क्रॉस कंप्लेंट घ्या म्हणा राज्यभर. जाऊन द्या 2-3 हजार पोलीसमध्ये. आम्हाला काही काम नाही. आम्ही 2-3 हजार पोरं जातो जेलमध्ये. यांना बी जाऊन द्या. नाटकं करायला आधी सूचना तुम्हीच काढली. आता अंमलबजावणी करायला काय अडचण नाही तुम्हाला. 15 तारीख 10 तारखेला होती. तुम्ही 16 तारीख कसं काय घेतली म्हणलो की नाही. मी त्याच दिवशी म्हणलो की नाही. 16 तारीख कसं काय घेतली म्हणलो की नाही. 15 दिवस 10 तारखेला होते. नाही म्हणले ते चेंज करू काय अडचण नाही. हां मी म्हणलं ते पितृसत्ता कशाला घेतलं रे. मी एक व्याख्या देऊन तुम्ही घेतात जाऊ द्या म्हणले. आता गडबडीत घेतलं तर परत बदलून टाका ब कड करू म्हणले का नाही. मी सांगितलेली व्याख्या का मग घेत नाहीत. सगळे सोयरे आपण ड्राफ्ट जरी पाठवला ना वरून जुडिशरी वगैरे ते चेंजेस करतात म्हणले होते बरोबर होतं असं आपण म्हटलं होतं. ठीक आहे तुमच्या पद्धतीने घ्या. मला नोंद मिळाली त्या माणसाच्या सगळ्या सोयऱ्याचं त्याच्यातून एक पत्र बघायचं बस. तुम्हाला जशी व्याख्या घ्यायची तशी घ्या. मला पत्र बघून
नोंद नसलेल्या मराठ्यांचे मला प्रमाणपत्र बघायचं. आता म्हणतात 20ला अधिवेशन आणि 18ला अधिवेशन आणि 31 मार्च तारीख केली. 31 मार्च सरकार राहील का? तुम्ही राहता का तुमच्या खाली? तुम्ही काय येडे समजता का? मराठ्याला काहीतरी राग रोष असं ना, काही इज्जत फिजत आहे ना. होत असेल तर खरी खरी मध्यस्थी करावं, नाही तर करू नये. हैदराबादचं गॅजेट घ्यायला 5 महिने लागत का? 5 महिन्यापासून मग सांगतो मी, सांगतोय का नाही? मग देऊन दिला 5 महिने लागते हैदराबादचं गॅजेट घ्यायला तुम्हाला. त्याच्यातून जेवढा फायदा होईल तेवढा होईल. तो गॅजेट तर घ्या ना तुम्ही. गॅजेट लागू केलं, हां देश सांगा बरं मला. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली, गॅजेट लागू केलं, सांगा मी उपोषण कायमचं सोडतो. कायमचं सोडतो. सगळ्या सोयऱ्यांचा कायदा अंमलबजावणी करा त्याची. गॅजेट लागू करा. तुम्ही गुन्हे सगळे मागे आजचे आज. त्या शिंदे समितीला बढती द्या. मी कायमचं आंदोलन बंद करतो. तुम्हाला वाटतं का मराठी पुन्हा मुंबईत घुसणार नाही? आता जर घुसले ना, आता काय सांगावं तुम्हाला. तुम्हाला वाटतं आमच्या पोलीस आहे तर इकडे त्यांचं कोण आहे. आता जर घुसले ना, ते थप्पचं तर लांबच रे, तिसराच लॉच्या होऊन बसत. जीव चालला इथं माझं. काल सकाळपासून जास्त आग व्हायला लागली. आणि तुम्ही सांगा आता 25ला घेतलंय अधिवेशन. काय काय बोला तर मूर्खासारखं. लोक असं वातावरण तापलेलं असल्यावर अलीकडे घेते, तुम्ही पुढे घ्यायला लागला. आमच्या ज्या 5-6 मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी होत असली तर या, नाही येऊ नका. 15-16 तारखेला बघू काय सरकार किती ताकदबाज आहे ते मराठी बघ. बोलू आपण. येतो आम्ही वस्तू. पाणी तरी घेतलं पाहिजे. तुम्ही प्रक्रिया जाणली काय पाणी घेता? आता गुन्हे मागं घेण्याचं आलंय ना प्रक्रिया काय 31 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही ऐकतच नाहीत. तुम्ही ना एकतर काही खाल्लेलं नाही, पिल्लेलं नाही, तुम्ही इतकी चिडचिड करताय. ते काय आणलंय काय नाही ते बघायचं दिलं. काय आणलंय? काय 31 जानेवारी 2024 पर्यंतचे शासकीय राजकीय गुन्हे मागं घेण्याचं त्यांनी काल अध्यादेश ते कमिटीला मुदतवाढ दिली. तुमची कालपर्यंत ती मागणी होती ना, ती दिली ना त्यांनी. एवढे मोठे कमिशनर साहेब इथं आले, तुम्ही त्यांना पाणी घेतलं पाहिजे. काय मोठे पण सांगा काय तुमचं वजन बसण्यासाठी सरकार कशी गुन्हा माग घेतला की एक बी गुन्हा माग घेतला का? आत्ताचा बोला. त्याच्यात सरळ लिहिलंय की गुन्हे मागे घेतले जातील का घेतले जातील का घेतले? शेण खातो का मी दररोज? मी आता प्रत्येक गोष्ट आता काय अरे घेतले का घेण्यात येतील? बाकी सांगा. उठाय दोन तुम्हाला नसेल. अरे उठाय दोन पैसे होता का मराठाला? दादा देऊन आलोय तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन आलो.
तुकाराम महाराज तुमच्या आणि 13 दिवस बसले ते अन्न पाणी वाचून. मी मराठा आहे, महाराजांची तुम्हाला शपथ आहे, तुकाराम महाराजांची. तुकाराम महाराज मी काय मुंबईहून आलो नाही, देऊन आलो. बारसकर महाराज आहे, माझ्या डोळ्यात पाणी आहे, तुम्ही माझ्या मराठ्याचे, तुमचं रक्त एक आहे, तुम्हाला पाणी प्यावं लागेल. तुकाराम महाराजाचा तुम्हाला आदेश आहे, तुकाराम महाराजाचा. जगद्गुरू तुकाराम महाराज तुमच्यावानी 13 दिवस अन्न पाण्या वाचून बसले होते. माझा आवाज तुम्हाला अंतकरणातला दादा कळला असेल. आमची वारकऱ्याची कीर्तनकाराची तळमळ तुम्ही समजून घ्या. तुकाराम महाराजांचा तुम्हाला आदेश आहे, तुम्ही पाणी प्या. हे आंदोलन हे चालूच राहणार आहे, आम्ही म्हणत नाही. जोपर्यंत मागं घेत नाही तोपर्यंत बसा शांत. थोडं डोकं दुखायला लागलं मावा तिकडे आला 15 दिवसातून एकदा लागला तुकाराम महाराजांनी काही सांगायला. महाराज मी शांत व्हा, फक्त मी महाराजांचा निरोप सांग. कळतं मला, संत भिंत सगळे कळतात, मी सगळ्याला मानतो. वा मागं तिकडे आता बहुत का झोपले होते का इतके दिवस मध्यस्थीला आले ना, आज आला होता डायरेक्ट. तुमचं सगळं टोळकं आहे मध्यस्थीवाल्याच.